नमस्कार, आज आपण दह्याची न फुटणारी कढी बघणार आहोत। त्यासाठी 4 ते 5 मिरच्या घेतल्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कोथिंबीरचं वाटण करून घ्यायचं। त्यानंतर इथे साधारण 1 वाटी दही घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारण 2 चम्मच आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। बेसन पीठ कमी टाकायचं असेल कमी देखील टाकू शकता। 1 चम्मच मीठ आणि व्यवस्थित फेटाळून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर कढई ठेवलेली, त्यामध्ये साधारण 2 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता। तेल कडकडीत गरम झालं की जिरे टाकायचं, 1 चम्मच मोहरी, त्याचप्रमाणे अर्धा चम्मच मेथी दाणे आणि जे वाटण करून घेतलेलं होतं ते टाकलेलं। आता पहिले कढीपत्ता टाकायचा होता, आपण विसरले, त्यामुळे नंतर कढीपत्ता टाकलेला आणि मस्त खरपूस होऊ दिला। तर काय करायचं, कढी फुटावी नाही म्हणून सर्वप्रथम पाणी टाकायचं आणि नंतर जे आपण मिक्स करून घेतलेलं होतं बेसन पीठ आणि दही ते नंतर टाकायचं। उकळी येऊ द्यायची छान आणि असं ढवळत राहायचं म्हणजे कढी फुटणार नाहीत। आणि चवीनुसार साखर टाकायची। झटपट अशी कढी तयार आहे। चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक